धाराशिव जिल्ह्यात पारधी समाजाच्या 2 गटांमध्ये हाणामारी झाली। हाणामारीत 4 जणांचा मृत्यू झालाय, तर या मृत्यू पावलेल्या चौघांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे। वाशी तालुक्यातील बावी पिढीमधील ही घटना आहे। शेतात पाणी देण्यावरून मध्यरात्री हा वाद झाला। येरमाळा पोलिसांनी 10 संशयितांना या संदर्भात ताब्यात घेतले। बातमी आपण पाहतो, येरमाळा पोलिसांनी 10 संशयितांना या प्रकरणात ताब्यात घेतले। पारधी समाजाच्या 2 गटांमध्ये खरं तर हाणामारी झाली। या हाणामारीमध्ये चौघांचा मृत्यू झाला, यापैकी एक महिला असल्याचं सुद्धा समजतंय। आपले प्रतिनिधी कैलास चौधरी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। कैलास, पोलिसांकडून आता नेमकी कोणत्या दिशेने कारवाई सुरू आहे? 10 जणांना ताब्यात घेतल्याचं समजतंय, मात्र पुढची कारवाई ही नेमकी कशी असणार आहे? वाशी तालुक्यात पारधी समाज हा बहुसंख्याने राहतो आणि या ठिकाणची जी गावठाण जमीन आहे ती कसून आपली उपजीविका भागवण्याचं काम करतो। यावरून नेहमीच या पारधी समाजात खटके उडत होते। मागच्या 8-15 दिवसापूर्वी तडवळा येथे देखील अशीच घटना घडली होती। 2 गटात तुफान राडा झाला होता। आता काल मध्यरात्री ह्या राडा झालाय। शेतातल्या ह्या गावठाण जमिनीत पिकांना पाणी देण्यासाठी 2 गटात राडा झाला आणि त्याचं ह्याच वादाचं रूपांतर हाणामारी झालं। अगदी दगडानं आणि हातात येईल त्या वस्तूने दोन्ही गटांनी एकमेकांवरती हल्ले केले। यात चौघांचा मृत्यू झाला, एक महिला समावेश आहे। त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले। आता सध्या हा तणाव इथला निवळलेला आहे। मात्र या प्रकरणी संशयित म्हणून तब्बल 10 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। बरं, धन्यवाद कैलास, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।